नमस्कार. आता कोर्टामध्ये केसला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्यात एक दुसरा वकील तिथे येतो आणि जज साहेबांना म्हणतो, जज साहेब, हे गायतोंडे वकिलांनी काही लेटर दिलं आहे. ते लेटर तो जज साहेबांना देतो. जज साहेब ते लेटर बघतात आणि म्हणतात, आता आकाश महाजन, भूमी महाजन, तुमचे वकील गायतोंडे हे तुमची केस आता लढू शकत नाहीत. काही कारणास्तव त्यांनी तुमची केस सोडलेली आहे. ते ऐकून आता आकाशभूमीला मोठा धक्काच बसतो. आकाशभूमी म्हणतात, काय, असं अचानक ते कसे करू शकतात? आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना त्यांनी दिली नव्हती. तेवढ्यात गीतांजली उभी राहते आणि म्हणते, आधीच गायतोंडे वकिलांना कळलं वाटतं ते केस ही हरणार आहेत, म्हणून त्यांनी आधीच घाबरून ही केस सोडून दिली. तेव्हा आकाशभूमी रागाने ॲडव्होकेट गीतांजलीकडे बघतात. तेव्हा भूमी उभी राहते आणि हात जोडून जज साहेबांना म्हणते, जज साहेब, आता आम्ही काय करायचं? यातलं आम्हाला काही कळत नाही. आता आमची बाजू कोणीतरी लढवली पाहिजे ना. आमच्या बाजूने आता कोण बोलणार? कोणीतरी दुसरा वकील आला पाहिजे. आता काय करायचं आम्ही? आम्हाला यातलं काही समजत नाही. तुम्ही तरी आम्हाला मार्गदर्शन द्या. तेव्हा जज साहेब म्हणतात, हे बघा भूमी महाजन, आता तुमच्याकडे एकही वकील नाही. तुम्ही वकील शोधू शकता किंवा तुमची केस तुम्हीच लढवू शकता. ते ऐकून आता भूमीला बरं वाटतं. तेवढ्यात आकाशभूमीच्या मदतीसाठी आकाशचा मित्र धावून येतो आणि तो म्हणतो, आकाशभूमी, घाबरू नका, मी तुमची केस लढवेन. आणि आता मित्राला बघून आकाशला बरं वाटतं. मात्र रागिणीला मोठा धक्काच बसतो. रागिणी त्याच्याकडे बघत राहते, कारण तो आकाशचा मित्र असतो आणि तो अजूनही एकदाही तो कोणतीही केस हरलेली नसतो. आता रागिणी खूप घाबरते. ती म्हणते, हा तर नामवंत वकील आहे, हा आकाशचा मित्र कसा काय इथे तडमडला? आता रागिणी विचार करत असते. आता आकाशभूमीला बरं वाटतं. आकाश भूमीला सांगतो, हा बघ, हा माझा मित्र ॲडव्होकेट, हा अजूनपर्यंत एकही केस कोणतीच हरलेली नाही आहे त्याने, आणि आपली केससुद्धा हा हरणार नाही, कारण आपली बाजू सत्याची आहे. आता हा आपली केस लढणार आहे. आता भूमीलासुद्धा बरं वाटतं. गीतांजली त्याच्याकडे बघतच राहते, कारण गीतांजली त्याला ओळखत असते. त्याची हिस्ट्री सगळी गीतांजलीला माहीत असते. गीतांजलीसुद्धा आता खूपच घाबरलेली असते. आता रागिणी पौर्णिमाला म्हणते, हा कसा काय इथे आकाशचा मित्र कडमडला आणि त्याला कसं कळलं की त्या गायतोंडे वकिलांनी आकाशभूमीची केस सोडली आहे? त्या गायतोंडे वकिलाला आपणच पैसे देऊन यांची केस सोडायला लावली. आता यांना एकही वकील मला मिळू द्यायचा नव्हता. या आकाशभूमीची हार झालेली मला बघायची होती आणि हा अचानक कुठनं टपकला, मला तेच समजत नाही आहे. आता केसला सुरुवात होते. आता आकाशचा वकील हा पटापट सगळं बोलत असतो, कारण त्यांच्याकडे पुरावे असतात. आता परत एकदा गीतांजली ही तोंडावर आपटते, कारण तिच्याकडे पुरावे कमी असतात. आता आकाशभूमीच्या मदतीला मोठाच वकील धावून आलेला आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.